नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 5.2 सोडवणार आहोत. सोडूया. येथे आपल्याला या संख्या रेषेचे निरीक्षण करून x या बिंदूपासून t या बिंदूचे अंतर किती आहे हे काढायचे. तर x चा निर्देशक आपल्याला काढावे लागेल आणि t चा काढावे लागेल. जर आपण संख्या रेषेचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येते की p आणि r यामध्ये q हा सेंटर पॉइंट आहे आणि मग हा पॉइंट किती होणार आहे. प्रत्येक दोन पॉईंटमध्ये समान डिस्टन्स आहे, म्हणजे हा 2.2 होईल. तर हा 2.4, हा होईल 2.6 आणि हा होईल 2.8. त्याप्रमाणे हा 3.2 आहे, तर हा मग 3.4 होईल आणि हा होईल 3.6. म्हणजे आता एक्सचा निर्देशक मिळाला आपल्याला आणि टीचा पण मिळाला. आता दोघातील आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. मग आपण काय करणार, एक्सचा निर्देशकमधून टीचा निर्देशक मायनस करणार. 3.6 आणि टीचा आहे 2.8 आणि 0.8. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे ही एक संख्या रेषा दिलेली आहे आणि सत्य विधान कोणते हे आपल्याला फाइंड आउट करायचे. 4 पर्याय दिलेले आहेत, यापैकी सत्य पर्याय कोणता आहे. आता संख्या रेषेवर जर आपण डावीकडून उजवीकडे गेलो तर हा संख्येचा चढता क्रम होतो, म्हणजे बी पेक्षा सी मोठा, सी पेक्षा टी मोठा याप्रमाणे. तर आता -1.21 हा पॉईंट ग्रेटर आहे -1.07. शक्य आहे का? नाही, कारण हा लेस आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर नाही. बी पासून आपण म्हणजे डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे गेलो तर किंमत वाढत जाते, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये होतात. म्हणजे हे असं कसं, बी पेक्षा बी लहान आहे सी पेक्षा, सी लहान आहे टी पेक्षा. -1.39 बी पॉईंट ग्रेटर आहे -1.21 पेक्षा. ग्रेटर होईल का? नाही, लेस आहे तो, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. -1.07 टी पॉईंट हा लेस आहे -1. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. आता -1.07 हा पॉईंट टी पॉईंट ग्रेटर आहे कशापेक्षा? या पॉईंटपेक्षा. बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय आपला सत्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. आपण जर डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे गेलो तर अंकांची किंमत वाढत जाते आणि उजवीकडून डावीकडे आलो तर अंकांची किंमत कमी होते. नेक्स्ट, पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, ए पासून डी पर्यंत गेला, पुन्हा डी पासून बी पर्यंत आला, पुन्हा बी पासून सी पर्यंत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. म्हणजे ए पासून निघाला होता तर ए पासून सी पर्यंत आहे, म्हणजे ए आणि सी हे डिस्टन्स किती आहे तेच आपल्याला काढायचं आहे. आता पहा, सीचा आपल्याला निर्देशक माहीत असणं आवश्यक आहे. आता 0 ते 1 यामध्ये इक्वल 4 पार्ट केलेले आहेत, म्हणजे हा पहिला पार्ट येईल आणि हा दुसरा होईल. 1/4 होईल, हा 2/4 होईल, हा 3/4 होईल हा पॉईंट, आणि हा काय होईल 4/4 म्हणजे 1, आणि हा होईल 5/4. तर आता हा निर्देशक येईल आपला 5/4 म्हणजे काय, 5/4 म्हणजे 5ला आपण जर 4ने डिवाईड केलं तर आन्सर काय येईल, 4 1 4 1.0 4 2 8 2 1.25 एकक. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे ए म्हणजे दोन धनसंख्यांचा गुणाकार आहे. ए म्हणजे काय, दोन धनसंख्यांचा गुणाकार, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर. जर दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असेल त्यांचा गुणाकार केला तर तो कसा येतो, पॉझिटिव्हच येतो. बी म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, दोन ऋण संख्यांचा गुणाकार, म्हणजे मायनस इंटू मायनस, तर काय होते, प्लसच होते, म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह असते आपलं. सी म्हणजे काय, एक धन व एक ऋण, म्हणजे एक धनसंख्या आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार केला तर तो निगेटिव्ह येतो. तर आपल्याला कंडिशन काय दिली, ए प्लस बी मायनस सी, ए प्लस बी आणि मायनस सी म्हणजे काय येणार आहे. आता ए कसा आहे आपला, पॉझिटिव्ह आहे. नंतर हे प्लस करायचं आपल्याला, प्लस बी पण कसा येणार आहे, पॉझिटिव्हच येणार आहे.
कारण 2 निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लिकेशन येतो पॉझिटिव्हच. नंतर आपल्याला मायनस काय करायचं आहे, सी मायनस करायचा. सी कसा आलेला आपला निगेटिव्ह आलेला आहे, निगेटिव्ह. तर आपण काय होईल मग, हे प्लस आणि प्लस 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 दोन्ही पॉझिटिव्हच होतील, पण हे मायनस ऑफ मायनस आहे, म्हणजे मायनस आणि मायनस यांचा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्हच येईल. म्हणजे पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल, पॉझिटिव्हच होईल. म्हणजे काय येईल, धन संख्या येईल. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडायचा आहे. आपल्याला चुकीचा संबंध असणारी जोडी निवडायची आपल्याला. तर जे चुकीचं आहे तो ऑप्शन आपला करेक्ट आहे. तर आता येथे -2/2 म्हणजे हा पॉईंट लेस आहे 0पेक्षा, हे बरोबर आहे. 4/2 म्हणजे हा पॉईंट बी लेस आहे 5/2पेक्षा, हे पण बरोबर आहे. 0 लेस आहे -4/2पेक्षा, हा पर्याय कसा आहे, हा पर्याय चुकीचा आहे. आणि हा -2/2 म्हणजे हा पॉईंट लेस आहे 5/2पेक्षा, हे पण सत्य आहे. आपल्याला चुकीचा संबंध पाहिजे होता, म्हणजे कोणता, पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. म्हणून आन्सर आपलं काय येईल, पर्याय क्रमांक 3. सोपं आहे, फक्त जो काही नंबर असेल त्याच्या उजव्या साईडचा मोठा असतो आणि डाव्या साईडचा लहान असतो. येथे मित्रांनो ही संख्या -32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील. आता आपण या नंबरला काय करू, मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. म्हणजे 32ला आपण 11ने डिवाईड करू. 32ला जर आपण 11ने डिवाईड केलं तर काय होईल, 11 दोन्ही 22 आणि बाकी 10 राहील. म्हणजे आपण असं लिहू शकतो, 2 भागाकार आला आपला, 11ने डिवाईड केलं आणि 10 रिमाइंडर आली. म्हणजे मिक्स फ्रॅक्शन कसा होईल याचा, याप्रमाणे होईल, बरोबर आहे. म्हणजे मिक्स फ्रॅक्शन आपला असा येईल. याचा अर्थ काय होतो, हा पॉईंट -2 नंतर आहे, नंबर लाईनवर हा पॉईंट -2 नंतर आहे आणि -3च्या मध्ये आहे. म्हणजे अशी जर आपण नंबर लाईन काढली, येथे 0 घेतला, -1 -2 -3, तर हा पॉईंट कुठे येईल, -2च्या नंतर येईल. -2 आणि -3 ह्या दोघांच्या दरम्यान येणार आहे तो. तर आपला आन्सर काय येईल, पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो पी व क्यू हे संख्या रेषेवरील 2 भिन्न बिंदू आहेत. एक संख्या रेषा काढू आपण, त्यावर पी आणि क्यू हे 2 पॉईंट आहेत. पीचे निर्देशक -3 आहे हे दिलेलं आहे आणि त्यांच्यातील अंतर पी आणि क्यूमधला अंतर पण दिलेलं आहे आपल्याला, x आहे. समजा हा क्यू आहे, आपल्याला माहीत नाही पी क्यू हा पॉईंट पीच्या लेफ्टला आहे का राईटला आहे, आपल्याला माहीत नाही. आपण दोन्ही व्हॅल्यू काढू. समजा लेफ्टला असेल त्यातील डिस्टन्स x आहे, किंवा राईटला असेल तरी डिस्टन्स x आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, क्यूचे निर्देशक काढायचे आहेत. तर आपण यापूर्वी असे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. अंतर बरोबर, आता क्यू पी हे अंतर काढायचं आहे, तर क्यूच्या राईट साईडला पी आहे, म्हणजे आपण काय करतो, पीमधून क्यू मायनस करू, कारण पी मोठा होईल येथे. परंतु येथे काय होईल, जर राईट साईडला क्यू असेल तर येथे क्यू मोठा होईल आणि पी लहान होईल, क्यू मायनस पी. आपल्याला अंतर x दिलेलं आहे, देअरफॉर x इक्वल टू पीची व्हॅल्यू पण दिली आपल्याला, म्हणजे निर्देशक -3 आहे आणि क्यू काढायचा आहे आपल्याला -q. अंतर x दिलेलं आहे, क्यू काढायचा आहे आणि पीचे हे मायनस आणि पीची व्हॅल्यू -3 आहे, इथे मायनस मायनस येईल. तर आता यावरून आपण x हे -3 या साईडला आणले आपण, तर +3 होतील इक्वल टू -q. ओके, तर आता देअरफॉर या साईडला काय होईल, x इक्वल टू q +3 होतील. आता आपल्याला फक्त क्यूची व्हॅल्यू पाहिजे, मायनस साईन या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे मायनस पूर्ण ब्रॅकेटला मायनस होऊन जाईल इक्वल टू क्यू. आणि आपल्याला क्यूची व्हॅल्यू पाहिजे, देअरफॉर क्यू इक्वल टू काय होईल, x हे +3 आहेत, या साईडला आल्यावर -3 होतील, म्हणजे x -3. जर पीच्या राईट साईडला क्यू असेल तर व्हॅल्यू ही येईल आणि पीच्या लेफ्ट साईडला क्यू पॉईंट असेल तर व्हॅल्यू ही येईल. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, x -3 आणि -(x + 3).
पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, येथे मित्रांनो या संख्यारेषेचे निरीक्षण करून आपल्याला ही व्हॅल्यू किती आहे ते काढायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, प्रत्येक पॉईंटचा निर्देशक काढावे लागेल। आता आपण जर संख्यारेषेचे निरीक्षण केले तर असे लक्षात येते आपल्या की ही व्हॅल्यू 2 आहे आणि येथे 9/7 आहे, म्हणजे हा 10/7, 11/7, 12/7, 13/7, तर हा का होईल 14/7, 14/7 होईल। हा 14/7 म्हणजे याची व्हॅल्यू काय होते 2ची येते, बरोबर आहे। 7 2 14 म्हणजे व्हॅल्यू 2ची येईल। म्हणजे हा पॉईंट किती असेल आपला 10/7, हा 11/7, हा 12/7, हा 13/7, हा 14/7 म्हणजे 2 झाला। आता हा 11, 10, 9 हा काय होईल मग 8/7, एक एकने कमी होईल, इकडे वाढत जाईल। हा 7/7 होईल। 7/7 म्हणजे काय 1च होईल, हा पॉईंट 1 होईल आपला। तर आता बी डीची लेंथ काढू आपण। बी डीची लेंथ काढण्यासाठी डी पॉईंट किती आपला मायनस बीचा 8/7, दोघांचा छेद सारखा आहे, अंशाची वजाबाकी करणार। 13तून 8 गेले 5 आणि हे 7। नंतर आपण सी बी काढू। सी आणि बी यामध्ये सी मोठा आहे म्हणून 9/7 आणि बीची व्हॅल्यू -8/7, दोघांचा छेद सारखा आहे, एकच छेद घेणार, अंशाची वजाबाकी। 9तून 8 गेले 1 राहील। नंतर आपण ए बी काढू। ए बी लेंथ ऑफ ए बी, ए आणि बीची व्हॅल्यू 8/7 आहे निर्देशक, आणि एचा निर्देशक -1 किंवा 7/7 घेऊ आपण। म्हणजे काय होईल दोघांचा छेद सारखा आहे, एकच छेद येईल, 8तून 7 गेले 1च राहील। याची व्हॅल्यू काढायची आहे बी डी, म्हणजे बी डी प्लस सी बी मायनस ए बी। बी डीची व्हॅल्यू 5/7 आली, सी बीची व्हॅल्यू 1/7 आली, 1/7, आणि ए बीची व्हॅल्यू -1/7। पाहता हे दोन्ही पण टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहेत। हे +1/7 आहे, हे -1/7 आहे, म्हणजे कॅन्सल होतील। आन्सर काय येईल आपलं 5/7। व्हॅल्यू काय आली आपली 5/7। 5/7 कशाची व्हॅल्यू आहे आपली बी डीची आहे 5/7, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, येथे मित्रांनो दिलेल्या संख्या रेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते लिहा। संख्या रेषेचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येते की 0 ते -1 यामध्ये किती इक्वल पार्ट्स आहेत पहा। येथे 5 आहेत, येथे 5 आहेत आणि येथे 5 आहेत, म्हणजे -1 आणि 0 यामध्ये एकूण किती पार्ट आहेत 15, म्हणजे 15 पार्ट आहेत। म्हणजे हा पॉईंट कोणता येणार आहे आपला 15/15 असा येईल, बरोबर आहे। -15/15 म्हणजे काय -1, हे जर सॉल्व केलं आपण तर -1च होईल। म्हणजे 15 पार्ट असल्यामुळे हा पहिला पार्ट कोणता येईल आपला -1/15 येईल, हा -2/15 येईल, 3/15, हा -5/15, त्याप्रमाणे हा कोणता येणार आहे -15/15। हा मेन जो पॉईंट आहे डार्क मोठा तो कोणता आहे -15/15, मग हा 16 होईल, 17, 18, 19, 20, हा पॉईंट कोणता येईल आपला -20/15। मग हा पुढचा कोणता येणार आहे -21/15, म्हणजे 0 पासून तो किती दूर आहे -21 पॉईंट दूर आहे। आणि 0 ते 1 मध्ये आपण 15 पार्ट केले, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे -21/15, हा येईल के ची व्हॅल्यू। आता आपल्याला पॉईंटमध्ये आन्सर दिलेले, त्यामुळे आपण पॉईंटमध्ये काढू। प्रथम आपण याची काटाकाटी करू। 3×5 = 15 आणि 3×7 = 21, म्हणजे हे काय होईल -7/5 होईल, बरोबर आहे। जर 7ला आपण 5 ने डिवाइड करू काय होते पाहू। 7ला 5 ने डिवाइड करू, 5 × 1 = 5, 2 × 3, येथे 0 0, 5 × 4 = 20 आणि मायनस असल्यामुळे मायनस, आन्सर काय येईल आपलं -1.4,
-1.4. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशक 5 आहे. आपण एक नंबर लाईन काढू. तर तेथे आपण ए पॉईंट घेऊ. त्याचा निर्देशक 5 आहे. तर ए बी हे अंतर 2 एकक आहे. म्हणजे ए पासून बी हे डिस्टन्स 2 दिलेलं आहे आपल्याला माहीत नाही एक तर राईट साईडला का लेफ्ट साईडला. आपण दोन्ही व्हॅल्यू काढू, लेफ्ट साईडला असताना आणि राईट साईडला असताना. तर हे डिस्टन्स 2 आहे. तर आपल्याला बीचा निर्देशक किती काढायचा, एक लेफ्ट साईडचा काढू आणि एक राईट साईडचा. आपण यापूर्वी सोडवलेलं आहे. अंतर म्हणजे काय, आता हे बी ए हे अंतर काढण्यासाठी आपल्याला बीपेक्षा ए मोठा होईल म्हणजे ए मायनस बी येथे असं करावे लागेल. आणि येथे काय होईल अंतर, तर आता ए आणि बीमध्ये बी मोठा होईल कारण एच्या राईट साईडला आहे, इक्वल टू बी मायनस ए होईल. आता अंतर आपल्याला 2 दिलेले, एची व्हॅल्यू 5 आहे आणि बी काढायची आहे. अंतर 2 आहे, बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, एची व्हॅल्यू 5 आहे मायनस. आता यावरून बी कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. 2 हे 5 या साईडला -5 इक्वल टू मायनस बी. देअरफॉर -3 इक्वल टू मायनस बी. म्हणजे बी इक्वल टू काय होईल, दोन्ही मायनस मायनस कॅन्सल, बीची व्हॅल्यू 3 येईल. एकतर बीची व्हॅल्यू 3 येईल किंवा देअरफॉर 2 हे +5 होतील इक्वल टू बी, किंवा बी इक्वल टू 7. 3 आणि 7 दोन अचूक पर्याय निवडा. एकतर व्हॅल्यू आपली 3 येईल म्हणजे तिसरा पर्याय, किंवा 7 येईल म्हणजे दुसरा पर्याय. 2 आणि 3 पर्याय आपले बरोबर आहेत. हा प्रश्न मित्रांनो 2018च्या एक्झामला आलेला आहे. 10व्या प्रश्नाप्रमाणे सोपा प्रश्न आहे. संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशक 4/7. आपण एक नंबर लाईन कन्सिडर करू. त्यावर पी हा पॉईंट घेऊ. त्याचा निर्देशक 4/7 दिलेला आहे आणि क्यू मधील अंतर म्हणजे एक क्यू पॉईंट आहे, एक तर राईटला असेल किंवा लेफ्टला असेल. दोन कंडिशन होऊ शकतात क्यू. तर हे अंतर आपल्याला 9/7 दिलेलं आहे. 9/7. पी आणि क्यू मधलं डिस्टन्स किती आहे, 9/7. तर क्यूचा निर्देशक म्हणजे क्यूचा निर्देशक काय येईल त्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात. आपण आत्ताच पाहिलेलं आहे अंतर. आता क्यू आणि पी हे डिस्टन्स काढायचं आहे. पी मोठा होईल, क्यू लहान होईल म्हणजे इथे काय होईल, पी मायनस क्यू होईल. आणि अंतर दुसरी व्हॅल्यू कशी येईल आपली, येथे पी आणि क्यूमध्ये क्यू राईट साईडला असल्यामुळे क्यू मोठा होईल म्हणजे क्यू मायनस पी होईल. अंतर आपल्याला दिलेलं आहे 9/7 इक्वल टू पीची व्हॅल्यू 4/7 आणि क्यू काढायचा आहे. अंतर 9/7, क्यूची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि पीची व्हॅल्यू आपल्याला 4/7 मायनस 4/7. यावरून क्यू आता कॅल्क्युलेट करता येईल. देअरफॉर 9/7 या साईडला -4/7 इक्वल टू मायनस क्यू. तर आता या साईडला 9/7 प्लस 4/7 इक्वल टू क्यू. हे सॉल्व करू आपण. दोघांचा छेद सारखा आहे. 9 - 4 5 इक्वल टू मायनस क्यू. क्यूची व्हॅल्यू काय येईल, हे मायनस या साईडला आले तर -5/7 ही एक व्हॅल्यू येईल आणि दुसरी काय होईल, दोघांचा छेद सारखा आहे. देअरफॉर एकच छेद घेणार. 9 + 4 13 म्हणजे ही एक व्हॅल्यू येईल 13/7 -5/7. 13/7 प्लसमध्ये आणि -5/7 -5/7 म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ हे दोन पर्याय आपले बरोबर आहेत. दोन अचूक पर्याय सांगितले, दोन व्हॅल्यू आलेले आहेत म्हणून दोन पर्याय आपले ओके आहेत. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.